होत असल्याचं पाहायला मिळतंय। रविवार असून सुद्धा बहिणींच्या खात्यावरती तब्बल 2 महिन्यांची रक्कम एकत्र 3000 रुपये थेट बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाल्या। आता तुम्ही म्हणाल की रविवार वाटपाचा दिवस का निवडलाय, तर सर्वांनी लक्षात ठेवा, मागच्या आठवड्यात पण या ठिकाणी सर्व जे आता पैसे वाटण्याचं महिला व बाल विकास खात्याच्या अंतर्गत काम करतात त्यांना इतर सरकारी कामं जास्त होती, त्यामुळे प्रत्येक दिवशी 2-3 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मागच्या आठवड्यात पैसे या ठिकाणी वाटप झाले। त्यामुळे आज रविवार जेवढ्या पण काही शिल्लक राहिलेल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना पैसे वाटण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेत। उद्या सोमवार आहे, उद्यापासून जर तुम्ही वाट बघायला तयार असाल तर उद्यापासून ते 15 जून पर्यंत म्हणजेच पुढच्या 10 दिवसांमध्ये अजिबात लाडक्या बहिणींना पैशांचं वाटप या ठिकाणी करण्यात येणार नाही। आज एकच दिवस शिल्लक असल्याने रविवार 7 जून या ठिकाणी लाडक्या बहिणींना पैशांचं वाटप जोरदार त्यांच्या बँकेच्या खात्यावरती होत असल्याचं पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींना गेल्या आठवडाभरापासून पैशांचं वितरण सुरू होतं, परंतु आता दररोज 1 ते 2 जिल्ह्यामध्येच त्यांना पैसे वितरण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होत होतं। परंतु डायरेक्ट आता मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिल्यानंतर आज रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाटत असेल की आज रविवार आहे मग पैसे कसे काय येतील, तर सर्वांनी लक्षात ठेवा, हे पैसे चेकद्वारे या ठिकाणी पहिला टाकले जायचे आता, परंतु या ठिकाणी आता जे पैसे तुम्हाला वितरित होणार आहेत तर ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सोडण्यात आलेत। आज तुम्हाला पैसे काढताना या ठिकाणी आता अडचण येणार आहे, कारण रविवारी या ठिकाणी बँका बंद असणार आहेत, परंतु बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे मात्र जमा नक्की होणार आहेत। उद्या सोमवार आहे आणि उद्या तुम्हाला बँका उघडल्यानंतर पैसे काढायला चान्स मिळणार आहे। जवळपास 14 जिल्ह्यामध्ये आज हे 3000 रुपये थेट बँकेच्या खात्यावरती थोड्याच वेळामध्ये सरकारच्या माध्यमातून आता जमा करण्यात येणार आहेत। लाडकी बहीण योजनेची ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करून ठेवल्या त्या महिलांना हे पैशांचं वितरण सर्वात आधी त्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। गेल्या आठवडाभर झालं पैसे या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती येऊ लागले होते। तुम्ही पण आठवडाभर झालं मे आणि जून महिन्याच्या हप्त्यांची प्रतीक्षा या ठिकाणी करत आहात। दररोज सांगितलं जात होतं आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु अद्याप या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते। दररोज 1 ते 2 जिल्ह्यामध्ये पैसे जात होते, परंतु सर्व जिल्ह्यामध्ये सरसकट वाटप या ठिकाणी करण्यात आलं नव्हतं। अखेर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सरसकट या ठिकाणी वाटप होत असल्याची माहिती समोर आली आहे, परंतु सर्व जिल्ह्यामध्ये हे वाटप झालं नाही हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। फक्त आणि फक्त आजपर्यंत दररोज 2 ते 3 जिल्ह्यामध्ये वाटप होत होतं। जवळपास 15 जिल्ह्यामध्ये आतापर्यंत वाटप पूर्णपणे पार पडलंय। अजून वाटपाचे भरपूर जिल्हे बाकी होते, त्यापैकी आज रविवार फक्त 14 जिल्ह्यांची लिस्ट बँकांना देण्यात आल्या। बँकांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट रक्कम बँकेच्या खात्यावरती जमा करायला सुरुवात या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। पुढच्या 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून हे समजणार आहे की नेमकं कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यात येणार आहे। आज रविवार 7 जून सुट्टीचा दिवस असून सुद्धा महिलांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी फास्ट वितरण या ठिकाणी होऊ लागले। त्याचं कारण म्हणजे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी यात मोठा सहभाग या ठिकाणी नोंदवला असल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या आठवडाभर झालं लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैसे वाटपाला या ठिकाणी जी काय माणसं लागतात तर ती इतर सरकारी कामामध्ये गुंतली होती, परंतु आज रविवारी त्यांना या ठिकाणी परत पैसे वाटपाचे काम दिले होते आणि मागच्या आठवड्यामध्ये ज्यांना पैशांचं वितरण झालं नाही त्यांना आज रविवारी 7 जून रोजी शिल्लक राहिलेल्या जेवढा पण काही लाडक्या बहिणी आहेत त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे या ठिकाणी आता जमा होत असल्याची माहिती समोर आली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, रविवार तुमचा या ठिकाणी 100% गोड होत असल्याचं पाहायला मिळतंय। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल आणि आतापर्यंत जर तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडून ठेवलेल्या महिला असाल, केवायसी प्रक्रिया या ठिकाणी आता केली असेल, बँकांची केवायसी केली असेल, तर त्या सर्व महिलांना मे महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आणि जून महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता असं टोटल 3000 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी आता जमा करण्यात येऊ लागल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आपापले बँक खाते चेक करायचं आहे, कारण अनेक महिलांना या ठिकाणी काल परवा पैसे या ठिकाणी जमा झाले होते, परंतु मेसेज येण्याचे ते वाट बघत होते, परंतु सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की काही या ठिकाणी महिला अशा आहेत ज्यांच्या बँकेच्या खात्याचा सर्व्हर डाऊन असतो, त्यामुळे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झालेले असतात,
परंतु त्यांना मेसेज यायचा अजून बाकी असतो। त्यामुळे तुम्हाला अर्जंटमध्ये सांगण्यात आलंय आपापलं गुगल पे, फोन पे, पेटीएम जे काय तुम्ही या ठिकाणी आता ऑनलाईन माध्यमातून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरता तर ते या ठिकाणी तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। सरकारच्या माध्यमातून पैसे बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात या ठिकाणी आले आहेत आणि महिलांनी काल शनिवारी पैसे काढण्यासाठी सुद्धा बँकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। परंतु आज रविवारी बँका बंद असणार आहेत, परंतु बँकेमध्ये पैसे मात्र नक्की जमा होणार आहेत। परंतु बँका बंद असल्याने तुम्हाला पैसे काढता आज येणार नाहीत, परंतु उद्या सोमवार आहे आणि उद्या बँका सकाळी 10 वाजता उघडल्या हे पैसे तुम्हाला काढून घ्यायला या ठिकाणी सांगितलंय। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कोणकोणत्या महिलांना या ठिकाणी पैशांचं वितरण आता करण्यात येणार आहे तर बघा याची यादी देखील आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे समजावून सांगणार आहे। सरकार काय म्हणतंय, तुम्ही जर आतापर्यंत सर्वच्या सर्व लाडकी बहीण योजनेचे हप्ते या ठिकाणी घेतले असतील, जसं की मागच्या एप्रिल महिन्याचा त्या ठिकाणी मार्च महिन्याचा हप्ता या ठिकाणी घेतला असेल, म्हणजे 2024च्या एप्रिल मार्च ते आताच्या 2025च्या एप्रिल मार्च ते 2026च्या एप्रिल मार्च असं 1 वर्ष झालं तुम्ही जर हप्ता या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती घेतलेला महिला असाल तर तुम्ही या ठिकाणी आता मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा असा हप्ता असं 3000 रुपयांचा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज रविवारी 7 जून रोजी घेण्यासाठी आता तयार तुम्ही राहायचं आहे। सरकार काय म्हणतंय, फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांनाच या ठिकाणी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे या ठिकाणी वितरित होत असतात। मग आता गोरगरीब आणि गरजू महिला म्हणजे नेमकं कोणत्या महिला तर या ठिकाणी सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे आणि 2025 या मागच्या वर्षाचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे, अशा लाडक्या बहिणींना गोरगरीब आणि गरजू महिला या ठिकाणी ओळखलं जाईल। आणि जर या अटीमध्ये तुम्ही पास झाला असेल म्हणजेच पिवळं व केशरी रेशन कार्ड तुमच्या घरामध्ये असेल आणि जर या ठिकाणी KYC केले असेल तर तुम्हाला सुद्धा आज रविवार 7 जून रोजी तब्बल 2 महिन्यांची रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येऊ लागली आहे। स्वतः तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता बँकांची आणि जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात केल्या। त्यांनी आज ज्या बँकांना पैसे वाटपाचे आदेश दिलेत, ज्या जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी वाटप करण्याचे आदेश दिलेत त्याची यादी या ठिकाणी आता व्हायरल झाली आहे, प्रसिद्ध झाली आहे। मे महिन्याचे 1500 रुपयांची रक्कम आणि जून महिन्याची 1500 रुपयांची रक्कम असं 3000 रुपये थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या तुम्ही लाभार्थी महिला असाल आणि आतापर्यंत मार्च आणि एप्रिल महिन्या या 2 महिन्यांचा हप्ता जर मागच्या 2 महिन्यांच्या पाठीमागे घेतला असाल तर त्याच बँकेच्या खात्यावरती आणि फक्त या 14 जिल्ह्यांमध्ये रविवारी 7 जून रोजी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा करण्यात येणार आहेत। सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले उद्या सोमवार आहे, उद्या सोमवार ते पुढच्या 15 तारखेपर्यंत अधिवेशन चालणार आहे। या काळामध्ये आता 1 रुपया सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता सोडला जाणार नाही। आज वाटपाचा हा शेवटचा एकच दिवस आहे, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आज भलेही रात्र होऊ द्या परंतु आजच्या आज या ठिकाणी पैसे बँकेच्या खात्यावरती सोडून टाका, अशा प्रकारचे या ठिकाणी ऑर्डर दिल्याने जोरदार पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती सकाळपासूनच जमा या ठिकाणी होत असल्याची माहिती समोर आली। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल तर तुम्ही आपापल्या मोबाईलकडे लक्ष ठेवायचं आहे। कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये आज रविवारी 7 जून रोजी पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची मोठी माहिती समोर आली, ती तुम्हाला अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। परंतु यामध्ये लाडक्या बहिणींनो एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे, KYC करून पण अनेक महिलांना या ठिकाणी पैसे मे आणि जून महिन्याचे जमा होणार नाहीत। मग आता तुम्ही म्हणाल की KYC करून पण पैसे का जमा होणार नाहीत तर त्याची महत्त्वाची 4 कारणे सुद्धा आता समोर आली आहेत। या 4 कारणामुळे अनेक महिलांची KYC या ठिकाणी चुकलेली आहे, त्यांना एप्रिल महिन्यापर्यंत आता हप्ते आले परंतु मे आणि जून महिन्याचा हप्ता बँकेच्या खात्यावरती येण्यासाठी त्यांना खूप मोठी अडचण निर्माण होणार आहे। मग त्यांनी नेमकं काय करायचं आहे, कोणत्या चुका पहिल्या केलेत, त्या चुका कोणत्या टाळायच्या आहेत याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता समजावून सांगणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही आता आपापलं बँक खातं या ठिकाणी चेक करायचं आहे आणि कोणत्या महिलांना या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे आणि कोणाकोणाला पैशांचं वितरण या ठिकाणी KYC करून पण होणार नाही याची यादी एक त्या ठिकाणी समोर आल्या। फक्त तुम्ही ही 3 कामे केली तर आजच्याच तुम्हाला या ठिकाणी जून महिन्याचे 1500 आणि मे महिन्याचे 1500 असं 3000 रुपयांचा लाभ तुमच्या थेट बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। सुरुवात पहिल्यांदा या ठिकाणी करूया, कोणती कामे तुमची चुकलेत आणि नेमकं कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे, कोणाकोणाला होणार नाही आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आज रविवारी 7 जून रोजी
पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे, हे तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे तुमच्या घरामध्ये आता किती जण महिला हप्ता घेत आहे बघा। अनेक महिला या ठिकाणी काय करतात, घरामध्ये तिघी जणी, चौघ जणी, 5 जणी हप्ता घेत असतात। ज्यावेळी आता KYC प्रक्रिया तुम्ही पूर्ण केली मे महिन्यामध्ये, त्यानंतर जून महिन्याची सुरुवात झाल्या मागच्या 5 दिवसात सर्व महिलांच्या अर्जांची एकदा फेरपडताळणी सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या आणि यामध्ये असं आढळून आलं आहे एकाच घरातील महिला 3 ते 4 जण हप्ता घेत असतात। त्यांना या ठिकाणी सर्वांचे हप्ते बंद करण्यात आले। तुम्ही जर या ठिकाणी घरातील 2च महिला हप्ता घेत असाल, तुमच्या रेशन कार्डावरती जेवढ्या महिलांची नाव आहेत त्यापैकी फक्त 2च हप्ता घेत असाल, तर तुम्हाला आज या ठिकाणी रविवारी तुमच्या हक्काचे मे महिन्याचे 1500 आणि जून महिन्याचे 1500 असं 3000 रुपयांचा लाभ फक्त या 14 जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। मग तुम्ही या ठिकाणी घरातील हप्ता किती घेताय बघा, कारण सरकार काय म्हणते, तुम्ही जर जास्ती हप्ता घेण्याचा प्रयत्न केला तर ते आम्हाला या ठिकाणी परवडणार नाही, कारण आम्हाला 1,40,00,000 लाडक्या बहिणीपर्यंत हे पैसे सर्वांना पोचवायचे असतात आणि तुमच्या घरातील एकाच घरातील त्या ठिकाणी 4 ते 5 जण हप्ता जर तुम्ही घेण्याचा प्रयत्न केला तर ते सरकारला सुद्धा परवडणार नाही, कारण इतका निधी आणणं शक्य नाही। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आले अर्जंटमध्ये एक लग्न झालेली व्यक्ती म्हणजे एक लग्न झालेली महिला आणि एक लग्न न झालेली महिला म्हणजे आता लग्न झालेली एक महिला आणि एखादी मुलगी जिचं वय वर्ष आता 22 वर्ष पूर्ण असेल, अशाच महिला या ठिकाणी हप्ता घेऊ शकतात। जर जास्ती जण 2 पेक्षा हप्ता घेत असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेची KYC करून पण मे आणि जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही। फक्त मोजक्याच लाडक्या बहिणींना आता इथून पुढे पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। हा झाला पहिला नियम। त्यानंतर दुसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये आता शेतीची अट आहे। तर बघा, आतापर्यंत ही अट या ठिकाणी घालण्यात आली नव्हती, त्यामुळे सरसकट सर्वांना पैशांचं वितरण होत होतं, परंतु आता मात्र तसं अजिबात नाही आहे। सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की तुम्हाला पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी होण्यासाठी महत्त्वाच्या अटी या ठिकाणी असतील। त्या अटी म्हणजे कोणत्या, तर सर्वांनी या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। त्या अटी तुम्हाला सांगत आहे की आता शेती तुमची किती असायला पाहिजे, 10 एकरपेक्षा आज जर शेती असेल तर त्या महिलांना गोरगरीब आणि गरजू महिला समजलं जाईल आणि त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ही रक्कम थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता DBTच्या माध्यमातून आज जमा करण्यात येणार आहे। आज 7 जून आहे, रविवार आहे आणि रविवार असून सुद्धा पैशांचं वितरण या 14 जिल्ह्यामध्ये सकाळपासून होऊ लागलंय। तुम्हाला जर पैशांचं वितरण आजच्या आज पाहिजे असेल तर कोणती 3 कामे अर्जंटमध्ये मोबाईलवरती करायचं आहे आणि नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये आज रविवारी पैशांचं वितरण होऊ लागलंय याचीच माहिती तुम्हाला या ठिकाणी आता समजावून सांगणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची लॉटरी लागल्याचं पाहायला मिळतंय बघा। 14 जिल्ह्यापैकी सुरुवातीचे 2 जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आलेत। तुमचा जिल्हा यामध्ये असणार आहे। आज रविवार निमित्त कोणत्या जिल्ह्यामध्ये होऊ लागले वाटप ते तुम्हाला सांगणार आहे। पहिले 2 जिल्हे तुम्हाला सांगतोय, सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। आपला जिल्हा यामध्ये आहे का नक्की बघायचं आहे, कारण आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे। उद्या सोमवार आहे, उद्यापासून आता पुढच्या 10 दिवसामध्ये अजिबात पैशांचं वितरण होणार नाही आहे, कारण या ठिकाणी सर्व अधिवेशन या ठिकाणी चालणार आहे आणि अधिवेशनच्या कालावधीमध्ये अजिबात पैशांचं वितरण या ठिकाणी महिलांना होत नसतं। त्यामुळे आता पहिल्या यादीमधील 2 जिल्हे या ठिकाणी आता सांगण्यात आले आहेत। त्या 2 जिल्ह्यांचा तुमच्या जिल्ह्यामध्ये समावेश होतोय का, त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यात पैसे मिळणार आहेत, कोणत्या गावामध्ये पैसे वितरण होणार आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल आणि आतापर्यंत या ठिकाणी एप्रिल महिन्यापर्यंत सर्व हप्ते गेल्या 2025 ते 2026 पर्यंत घेतलेला असाल तर तुम्हाला या ठिकाणी आता मे महिन्याचा आणि जून महिन्याचा हप्ता वितरणाचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल आणि आतापर्यंत जर या ठिकाणी तुम्ही पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती व्हावे असं वाटत असेल तर तुम्हाला पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून या ठिकाणी होऊ लागले। तुमची प्रतीक्षा मे आणि जून महिन्याची संपल्याचं पाहायला मिळतंय। मग आता पहिले 2 जिल्हे छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या 2 जिल्ह्यामध्ये जेवढ्या पण काय लाडक्या बहिणी राहत असतील, म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 1.5 ते 2.25 लाख लाडक्या बहिणी आणि अहिल्यानगरमध्ये त्यामध्ये सुद्धा आता 1,70,000 ते 1,75,000 लाडक्या बहिणी राहतात। त्या सर्वांना या ठिकाणी मे आणि जून महिन्याचे हप्ते या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत।
परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जर बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस असेल तर यामध्ये महत्त्वाची 2 कामे तुम्हाला अर्जंटमध्ये मोबाईलवरती करायची आहेत. जर नाही केली तर पैशांचं वितरण या ठिकाणी होण्यासाठी तुम्हाला अडचण निर्माण होणार आहे. मग काय कामे करायची आहेत हे सुद्धा तुम्हाला झटपटपणे आता सांगणार आहे. आत्ता 14 जिल्ह्यापैकी 2 जिल्हे सांगितले, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर. या जिल्ह्यामध्ये जर महिलांनो तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी गोल्डन लॉटरी आहे. तुम्हाला सुद्धा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता मे महिन्याच्या तुमच्या हक्काचे 1500 रुपयांचे आता निधी आणि जून महिन्याचा 1500 रुपयांचा निधी असं थेट या ठिकाणी पैशांची रक्कम तुम्हाला जमा करण्यात येणार आहे. आज रविवार असून सुद्धा पैसे या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती जमा होऊ लागलेत. त्यामुळे महिला वर्गामध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आपल्या रेशन कार्डाची केवायसी केल्या का बघा. रेशन कार्डाची केवायसी करताना आधार कार्ड रेशन कार्डाला जोडले का बघा. कारण त्यावेळेस तुम्हाला गोरगरीब महिला समजलं जाईल आणि मगच तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी आता केलं जाईल. त्यानंतर बघा आता दुसरे जिल्हे कोणते आहेत. आत्ता 14 जिल्ह्यापैकी 2 जिल्हे सांगितलेत. अजून या ठिकाणी तुम्हाला 12 जिल्ह्यांची यादी सांगणार आहे. त्यामुळे 2 मिनिटांचा वेळ काढून नक्की बघायचा आहे. तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत आणि पोस्टात असेल तर कोणती 2 कामे तुम्हाला अर्जंट करायची जेणेकरून लवकरात लवकर पैशांचं वितरण होईल हे सुद्धा तुम्हाला झटपटपणे आता व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कामं केले का बघा. आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केले का बघा आणि तेच आधार कार्ड या ठिकाणी तुमच्या रेशन कार्डाला जोडले का बघा. ही 2 कामे केली असेल तर तुम्हाला या ठिकाणी पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती येण्यापासून कोणीही या ठिकाणी आता अडवू शकत नाहीत. हे तुम्ही या ठिकाणी लाडक्या बहिणींनो आता लक्षात ठेवायचं आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, आतापर्यंत तुम्ही या ठिकाणी मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते या ठिकाणी गेल्या वर्षापासून या ठिकाणी घेत आहात. सरकारच्या माध्यमातून दिलेला शब्द या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी पाळलेला आहे आणि तशा प्रकारे मे आणि जूनचे पैसे सुद्धा या ठिकाणी सोडायला सुरुवात केल्या. आता पुढचे 2 जिल्हे या ठिकाणी सांगण्यात आले ते म्हणजे रायगड आणि सिंधुदुर्ग. कोकणातील जिल्हे आहेत. कोकणातील या ठिकाणी महिलांचा विचार केला दोन्ही जिल्ह्यांची संख्या जवळपास 4 ते 4.5 लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी आता राहत असल्याची माहिती सूत्रांमार्फत समोर येत आहे. त्यांना सुद्धा पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून समोर आली. तुम्हाला या ठिकाणी 14 जिल्ह्यापैकी 4 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सांगितली. अजून या ठिकाणी आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता टोटल तुम्हाला या ठिकाणी 10 जिल्ह्यांची यादी सांगणार आहे. तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल आणि तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिसमध्ये खातं खोललं असेल तर कोणकोणती 2 कामे तुम्हाला अर्जंट करायची आहेत हे सुद्धा आम्ही तुम्हाला पुढे समजावून सांगितलेलं आहे. त्यामुळे सर्वांनी 2 मिनिटांचा वेळ काढून या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे. कारण रविवार असून सुद्धा पैशांचं वितरण होत असल्याने महिला वर्ग आनंदित झाल्याचं पाहायला मिळतंय. आता उद्या सोमवार आहे. उद्या 8 जून ते पुढच्या 15 जूनपर्यंत या 8 ते 10 दिवसांच्या कालावधीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैशांचं वितरण या ठिकाणी ठप्प होणार असल्याची सूत्रांमार्फत माहिती मिळते. कारण या काळामध्ये अनेक या ठिकाणी अधिवेशन या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे पैसे वितरणाला वेळ नसल्याची सुद्धा सूत्रांमार्फत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता बघा पुढचा महत्त्वाचा या ठिकाणी निर्णय आता घेण्यात आला आहे. ते म्हणजे पुढचे जिल्हे यामध्ये सांगण्यात आले. ते म्हणजे या ठिकाणी ठाणे आणि पालघर हे महत्त्वाचे जिल्हे आहेत. यामध्ये सुद्धा शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये आता मे महिन्याचा हप्ता या ठिकाणी 1500 रुपयांचा आणि जून महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता थेट रक्कम या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती आता जमा होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा महत्त्वाचा जिल्ह्यांचा नंबर या ठिकाणी लागतोय तो म्हणजे यवतमाळ आणि या ठिकाणी अकोला. हे जिल्हे या ठिकाणी शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात आणि या ठिकाणी सुद्धा भरपूर गोरगरीब आणि गरजू महिला या ठिकाणी राहत असतात. त्यामुळे त्यांना सुद्धा पैशांचं वितरण या ठिकाणी जमा करण्यात येणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. बघा तुम्हाला आत्ता या ठिकाणी जवळपास 5 जिल्ह्यांची लिस्ट सांगितली. अजून 9 जिल्हे बाकी आहेत. 9 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर आहे का? जर असेल, जर तुम्ही स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत, पोस्ट ऑफिसमध्ये आता या ठिकाणी आता खातं उघडलं असेल आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलं असेल तर त्याचे कामे काय करायचे हे सुद्धा सांगतो आणि अजून 9 जिल्ह्यांची यादी आहे ते सुद्धा तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर, सातारा खूप मोठे जिल्हे आहेत. लाडक्या बहिणींची संख्या खूप जास्त आहे आणि यांना सुद्धा लवकरात लवकर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ही पैशांची रक्कम त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा या ठिकाणी होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता पुढच्या जिल्ह्यांचा नंबर लागतोय ते म्हणजे लाडक्या बहिणींनो आता बीड, जालना, त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा पुढचा जिल्ह्यांचा नंबर या ठिकाणी आता लागत असल्याची माहिती समोर आली आहे. ती म्हणजे आता या ठिकाणी लातूर,
नांदेड, जालना, त्यानंतर बुलढाणा, त्यानंतर पुणे शहराचा काही भाग, मुंबई शहराचा काही भाग, यानंतर इकडचा जर विचार केला नागपूर, नाशिक, तर हे जे जिल्हे आहेत तर लाडक्या बहिणी या ठिकाणी वाट बघत आहेत. लवकरच त्यांना मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. परंतु या ठिकाणी बँकेत खातं उघडलं असेल त्या ठिकाणी तुम्ही KYC प्रक्रिया बँकांची केल्या का बघा. लाडक्या बहिणीची KYC वेगळी आणि बँकांची KYC वेगळी, त्यामुळे लाडक्या बहिणीची KYC तुम्ही करून ठेवल्या का बघा. नसेल तर त्याची पण KYC नक्कीच करून ठेवा. आधार कार्ड अपडेट करून ठेवा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.